श्री दत्त महात्म्य अध्याय 29. कथाभाग. राजाने पुत्राचे जातकर्म केले. राज्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ज्योतिषांनी जन्मपत्रिका मांडून भविष्य वर्तविले की भाव उत्तम आहेत. राजाने अनेक प्रकारचा दानधर्म केला. बारसे करून त्याचे नाव विक्रांत असे ठेवले. सर्वांना मोठा आनंद झाला. परंतु मदालसा मात्र काही प्रतिक्रिया न दर्शविता फक्त हसली. राजाला तिचे हसणे खटकले, पण त्याला असे वाटले की तिला न विचारताच नामकरण केल्याचे तिला आवडले नसावे. पुढे तो मुलगा जसजसा मोठा होऊ लागला तसतसा तो मतिमंद आहे ही गोष्ट कळून चुकली. राजा नशिबाला बोल लावून गप्प बसला. मदालसा मात्र पुत्राची अंतस्थिती जाणून होती. पुढे आणखी एक पुत्र झाला. त्याचे नाव सुबाहू ठेविले. तेव्हा सुद्धा मदालसा हसली. मग तिने त्यालाही विरक्तीचा बोध केला. त्याचा परिणाम असा झाला की तो ही जगात मूढ परी अंतरी शहाणा असा निपजला. तिसऱ्या वेळी जेव्हा मुलगा झाला तेव्हा राजाने आधी ज्योतिषांना विचारले. ते म्हणाले की हा प्रखर बुद्धिमत्तेचा निपजेल, परंतु ग्रहांचे बळ मात्र पाठीशी नाही. त्यावर राजाने समाधान मानून घेतले. राजाने त्याचे नाव शत्रुमर्दन असे ठेविले. त्यावेळीही मदालसा पूर्वीप्रमाणेच हसली. नंतर मात्र त्या पुत्राच्या कानात विरक्तीचा उपदेश करावयाचा तिचा उपक्रम चालूच राहिला. त्याचा परिणाम म्हणून तो सुद्धा मोठ्या भावांप्रमाणे निसंग झाला. चौथ्या वेळेस राणीला दिवस गेले व पुत्रच झाला. ज्योतिषांनी राजाला सांगितले की या पुत्राला जन्माचे वेळी 5 ग्रह उच्चस्थानी आहेत. याच्या भाग्यात राजयोग आहे. राजा आनंदित झाला. मग त्याने पुत्राचे नाव काय ठेवावे असे मदालसेला विचारले. तेव्हा ती म्हणाली की यापूर्वी मी का हसले होते ते ऐक. ती नावे अनुरूप नव्हती, हेच त्यामागचे कारण होते. त्यांचे भविष्य मी जाणले होते. ह्या मुलाचे नाव काय ठेवावे असे राजाने पुन्हा विचारल्यावर मदालसा म्हणाली की याचे नाव अलर्क असे ठेवा. राजाने तसेच केले. पण अगोदरच्या 3 मुलांचा मूढपणा पाहून राजाला दुःख होत असे. त्याने जेव्हा त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला तेव्हा विक्रांत हसला व मग म्हणाला की आईने आम्हाला जे शिक्षण दिले त्या कारणाने आम्ही निवृत्त झालो. आम्ही आत्मज्ञान संपन्न झालो आहोत. आता आम्हाला काही कर्तव्य उरलेले नाही. 4था भाऊसुद्धा आमच्याच मार्गावर येईल. असे ऐकून राजा संतापून मदालसेपाशी गेला. अध्याय 29. श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुरु म्हणे शिष्यासी, असी माता सुतासी, बोध करी तो पितयासी, दासी सांगती पुत्र झाला. ते ऐकून राव करी पुत्र जन्मोत्सव, मिळवोनी द्विजपुंगव, ते म्हणती भाव बरे असती. राजा करी जातकर्म, बरवा करी दानधर्म, तया विक्रांत वर्म, असे नाम ठेवी राव. नाम ठेविता असे सर्वा आनंद होत असे. मदालसा हसत असे. तसे नाम परिसुनी. राजा झाला खिन्न मनी, म्हणे पूर्वी इजला न पुसोनी, नाम ठेविले म्हणूनी हास्य करी वाटते. जरी विचारावे कारण तरी हसतील हे जन, असे मनी आणून राजा मौन धरीत असे. पुत्र जसजसा वाढत असे त्याला बोध तसतसा ठसे. पुत्र जरी ज्ञानी असे तरी दिसे मूढसा. अंतरी बोध असे परी जडमूढसा भासे. पिता चिंता करीत असे, म्हणे असे कसे झाले. माझी प्रिया पतिव्रता, सुशीला धर्मरता,
मीही धार्मिक असता, सुता मूढता केवी ये. असा पिता करी शोक, परी हा ज्ञानी लेक. असा नोहे विवेक, म्हणून दुःख करीत असे. पुत्र झाला आत्मनिष्ठ, साक्षात ब्रह्मविद्वरिष्ठ. त्याला प्रवृत्तिनिष्ठ कोण कसा करील. आजन्म बोध करुणी, मातेने पुत्र केला ज्ञानी. दे प्रवृत्ती सोडुनी, हे आश्चर्य मनी न वाटे. कृपावलोकने करून साधू वारिती अज्ञान, मग सहवास करून देता ज्ञान काय चित्र. पुन्हा दैवे करून मदालसा गर्भिणी होऊन, प्रसवली पुत्ररत्न, राजाचे मनहृष्ट झाले. तया नाम सुबाहू असे, पिता प्रेमे ठेवीत असे. नाम ऐकता ते तसे, हसतसे मदालसा. मनी खिन्न होऊनी, राजा गेला उठोनी. तया पुत्रा उचलूनी, माता कानी सांगत असे. जे हाडांनी उभारिले, ठाई ठाई नाड्यांनी बांधिले. मांसाने जे लेपिले, जे माखिले रक्ताने. कावळे कुत्रे येऊनी, मांस नेतील पळवुनी. म्हणून त्वचावरी घालुनी, ईश्वरे झाकून ठेविले जे. ज्याचे आत मळमूत्र, ते कसे होई पवित्र. तरी सर्वथा अपवित्र, न धरी मीपणा तयाचा. व्यर्थ घेऊ नको मोह, तू न होसी देह. तुझा नोहे हा देह, फसू नको सहवासे तू. देहेंद्रिय मन प्राण, बुद्धी अहंकार हे जाण. ह्याला आत्मा म्हणेल कोण, हे विचारून पाहे तू. जो ज्याला पाहतो, तो त्याहुनी वेगळा असतो. तेव्हा ह्यांचा द्रष्टा जो, तू तो अससी आत्मा परंज्योती. तू जन्मा न आलासी, मग तू कसा मरसी. तू विकारा न घेसी, मग कसी ये वर्णाश्रमता. तुला नसती माता पिता, तू आनंदरूप असता. कासया पाहिजे कांता, हे आता निर्धारी. तू सर्व देव पूज्य, तुला सुख असे प्राज्य. कासया पाहिजे राज्य, सर्वा इज्ज अससी तू. तू अससी एक, आत्मा हा तुझा लोक. कासया पाहिजे लेक, काय सुख देतील ते. तू हा घेता सुविचार, नको तुला आचार. तू अससी परात्पर, हे वारंवार चिंती तू. असा उल्लाप करुनी, पुत्रा केले ज्ञानी. तोही जडसा होऊनी, राहे पडून भूमीवरी. तया पुत्रा पाहुनी, जड झाला असे जाणुनी. राजा खिन्न होऊनी, झुरे मनी अहोरात्र. मदालसा गर्भिणी झाली, पुन्हा पुत्रा प्रसवली. भूपा ती मात कळली, आला तेथे सत्वर. म्हणे ज्योतिषियांसी, आता तरी या समयासी. ग्रह असती कसे यासी, होईल राज्यासी योग्य की. ज्योतिषी म्हणती हा चतुर, होईल बुद्धिमत्तर. याच्या विद्येचा पार न लावी नर सामान्य. याच्या आयुष्या नसे मिती, परी उच्च ग्रह नसती. मग म्हणे भूपती, पुरे एवढा योग तरी. भूपकुळी उपजता, बुद्धिमत्ता आणि आयुष्यता. ही उत्तम असता, साम्राज्यता सहज ये. भूप असे म्हणून जात कर्म करून, तया शत्रुमर्दन, हे अभिधान योजिले. प्रियेसी पुसून ठेवावे पुत्रा अभिधान, असा निश्चय करून असता भुलोन गेला नृप. तेव्हा मदालसा हसे, रावमनी लाजतसे. म्हणे दर खेपेस असे, करीतसे हास्यही. करीतसे हास्यही. आता पुढे पुत्र झालिया, मी नाम न ठेवीन तया. असा निश्चय करुनिया नृप स्वकार्या चालिला. तया पुत्रा घेऊनी, माता सांगे क्षणोक्षणी. त्या बाळाचे करणी, म्हणे कोठुनी आलासी. तू कोणाचा कोण, का करीसी रोदन. कोणी तुला घातले मोहन, करी विवेचन बा आता. जरी पूर्वी तू नव्हतासी, आताची नवीन झालासी. तरी उपजताच थानासी, चोखुनी पिसी दूध कसे.
हे शिक्षण कोणी तुला दिले ते सांगुनी, तुची पूर्वसंस्कारे करुणी चेष्टा करुणी राहसी. पूर्वार्जित कर्मे हा देह लाधला न हा, अहिक कर्मे रचिला पहा तुझ्याहुनी हा वेगळा. जरी अहंता ममता धरिसी त्रिविध कर्मे करिसी, तरी पुन्हा फेरी घेसी 84 लक्षवार. जो साक्षी निर्विकार तो मी आत्मा परात्पर, असे अज अविकार असा निर्धार नित्य करी. सर्व भूते माझे ठाई, मी सर्व भूतांचे ठाई, असे ध्यानी नित्य घेई द्वैता देई सोडुनी. स्वरूपा भुलोन काम क्रोध लोभा आदरून, विषयासक्त होऊन राहे तो जाण आत्महा. काम क्रोध लोभ हे चोर, हेची नरकाचे द्वार, येथे पडता घोर पावसी दुर्धर यातना. विषय मृगतृष्णे परी त्यांची वार्ता न करी, जे चिंतिता विषापरी भेदुनी शरीरी फैलतील. तू हेची व्रत करी स्वरूपी दृष्टी धरी, व्रतभंग करीसी तरी यातना बरी भोगसील. पाहे या लोकी एक नारी नावाचा नरक, त्याला पाहता ये दुःख तिकडे परामुख होत जा. काष्ठाची असे बाहुली किंवा चित्री लिहिली, तिलाही पाहता ये भुली, म्हणून न पाहिली पाहिजे. काष्ठाची बाहुली पाहता गजालाही ये बद्धता, मग मांसमयी पाहता अधपाता जाशील. लाल शुभ्र पिवळी माती तिला तांबे रुपे सोने म्हणती, ती जरी धरिशी हाती तुला दुर्गती चिकटेल. तेव्हा तू धरी तुझे व्रत, मिळाली या खाई अयाचित. भूशय्येवरी पडे अनिद्रित दिगंबरा पांघरुण. जी निशा सर्व भूतांची तिचे ठाई जागृती ठेवी साची. जेथे जागृती भूतांची तेथे निद्रेची वेळ तुझी. असा वागे निरंतर ना तरी ये कष्ट घोर, अशी माता वारंवार करी हुशार पोरास. तोही ज्ञानी होऊनी सर्व संग सोडूनी, जडमूढ होऊनी राहे पडुनी भूमीवरी. मृगतृष्णोपम जग मानुनी झाला तो निसंग, ज्याच्या ज्ञाना न ये भंग अंतरंग दृष्टी ज्याची. राज्ञी पुन्हा गर्भिणी झाली, चौथ्या पुत्रा प्रसवली. 5 ग्रह त्या काली उच्चस्थली राहिले. जोशी सांगती राजासी आता चिंता नको मानसी. 5 ग्रह या समयासी उच्चस्थानासी पातले. जे आज पावत तुला जाहले सुत, तया असे उच्चस्थ ग्रह नव्हते आलेले. भाग्यशाली हा सुत होईल राजा विख्यात, उद्धरील निश्चित हे जाण तू. जाहले शुभ शकून राजा हर्ष पावून, जात कर्म करून वाटी धन आनंदे. राजा म्हणे प्रियसी नाम ठेविता पुत्रासी, बोल तू का हससी, पुत्रासी नाम काय द्यावे. मदालसा ते ऐकून बोले मंद हसून, म्हणे हेतू सांगेन चित्त देऊन ऐकावे. क्रांती म्हणजे गती, परिच्छिन्ना घडेती. आत्म्याची सर्वत्र व्याप्ती, कोठे गती करील तो. तेव्हा ह्या आत्मया गती नाही म्हणून या, विक्रांत नाम वाया म्हणून या हसे मी. आत्मा निरंश असे त्याला आकार नसे, मग भुज असती कसे. सुबाहू असे नाम का मग, मुळी आत्मा एकला स्वगत भेद नाही त्याला. अतएव सुबाहू नामाला निरर्थता जाणावी. जरी आत्मा एक असे तरी सजातीय विजातीय भेद नसे, मग शत्रू कोठूनी कसे येती तया आत्मया. तुम्ही म्हणाल जरी कामादी अंतरवैरी, असती आत्म्या निर्धारी, तरी ऐका सांगेन. कामादी बुद्धी विकार, आत्मा असे बुद्धीपर. बुद्धी साक्षी परात्पर, त्याला शत्रू तर नाहीत. शत्रू नसता शत्रुजित,
म्हणता लज्जा वाटत. तेव्हा हे शत्रुजित नाम असत मला वाटे. असे प्रियेचे वचन तो राजा ऐकून क्रुद्ध झाला ते पाहून. प्रिया वचन काय बोले, जो आसनावरून न जाई उठून. तो दिगंतरी जाऊन विक्रांताभिधान मिरविल की. बाहुबळे जिंकी जरी, सुबाहू नाम तरी. शोभते याला निर्धारी, हा तरी तसा नसे. माशा अंगावरी बसता जो न वारी, तया शत्रुजित नाम काय करी. हे अंतरी येता हसे, याचे भविष्य जाणून हसो आले तक्षण. असे हे प्रिया वचन राजा ऐकून बोलत असे. तू भविष्य जाणशी म्हणून जरी हससी, तरी आता या सुतासी अनवर्थक नाम ठेवी तू. मदालसा म्हणे भूपासी, व्यवहारार्थ देहासी. नामे देणे तरी ह्यासी, अलर्क नाम योजी तू. दैवे पिसळे जो श्वान, अलर्क हे त्याचे अभिधान. तत्तुल्य हा विषयी पिसाळेल, म्हणून अलर्काभिधान ह्या द्यावे. अलभूषणी आहे हे जाणून, पुढे वैराग्य होऊन हा ज्ञानभूषित होईल, म्हणून अलर्काभिधान ह्या द्यावे. असे राजा ऐकून अलर्क नाम ठेवून नामकरण करून विप्रा धन वाटीत असे. पाहुनी तिन्ही लेख राजा करी बहुदुःख. उपाय केले अनेक, परी लेख न सुधारले. म्हणे तो पुत्र होती वेडे, कसे कर्म हे कुडे. आता पुढे वंश खंडे, असा रडे अज्ञाने. कुळी ब्रह्मनिष्ठ लेख, दैवयोगे होता एक. सर्वा देतो ब्रह्मलोक, हे व्यवहारिक लोक नेनती. ओळखावया साधूपणा, स्वये घ्यावा साधू बाणा. साधूंच्या ज्या गुह्य खुणा, त्या भोंदू जाणती की. नेनोनी राजा दुःखी होत असे. एकदा पाहत असे, विक्रांत विष्ठेत लोळत असे. म्हणे कसे दैव याचे. राजकुळी उपजून रहावे भोग भोगून. तरी सफळ जीवन, ना तरी जनन व्यर्थ ते. असे पित्याचे वचन ऐकता हसे नंदन. राजा ते पाहून म्हणे जाणून हसतो हा. मग तया उचलून म्हणे वेडा होऊन का राहसी लोळून. जाणून हे का वेड घ्यावे. विद्या पढुनी राज्य करी, नारी वरी स्वयंवरी. भोगभोगी नानापरी, यज्ञ करी मोक्षार्थ. तरी होसी लोकमान्य, तुला म्हणतील धन्य. होऊन या वदान्य, रक्षावे अन्य लोक तुवा. ऐकून पित्याचे वचन विक्रांत बोले हसून. म्हणे म्या केले अध्ययन, मातेपासूनी सर्वही. निवृत्ती स्त्रियेसी विवाह केला, स्वात्मराज्यी अभिषेक झाला. आता काही मला नावडे हे निश्चित. करावयाचे ते केले, मिळायाचे मिळाले. तिघे बंधू भले झाले, चौथा चाले याच पंथे. असे वाक्य तयाचे भूपाळाला ते न रुचे. जेवी आचार साध्वीचे, नावडती कुलटेला. मग कोपून बोले राज्ञीला, वा हा वंशनाश आरंभिला. खोटा उपदेश हा मुलाला का केला मूढपणे. खरा प्रवृत्ती मार्ग हा, देव पितृ नरा हा. दे उपभोग तसा पहा, दुजा न हा जो क्लेश कर. राज्य गजाश्व स्त्रीधन, भोगशक्ती हे देव दे दान. ज्या भाग्यवंता जाण, त्याने सर्व ते भोगावे. अन्यथा तो होई देवद्रोही. ही सामग्री ज्यापासी नाही, त्या दुर्भाग्याकरिता पाही निवृत्ती ही निर्मिली. जरी निवृत्ती घे नर, त्यास आमुचेच द्वार. मग का हे घरदार सोडून दूर जावे गे. ह्या उपदेशे करून कसे होईल कल्याण. धर्म जाता लोपून अधपतन होईल. जे पितर पितृलोकात किंवा तिर्यक योनीत किंवा झाले भूतप्रेत क्षुधाभिभूत होतील. पापी किंवा पुण्यवंत ते श्राद्धान्नाने होती तृप्त. ही वृत्ती ब्रह्मा देत, ती तुला ज्ञात नसे की. नर पितर देव भूतप्रेत किटादी जीव. गृहस्थाच्या योगे जीव वाचविती हे निश्चित. हा धर्म सनातन,
याला स्वये नारायण, सत्य असे प्रमाण, मग कोण दोष देईल? पुत्राविणे परलोक न साधे हा श्रुतिलेख, मूढे न ऐकिलासी तरी ऐक हा एक लेख तरी तरो. भ्रष्ट केलेस 3 लेख, ते हे पावती दुःख, अजूनी तरी ऐक हा अलर्क भ्रष्ट न हो. इति श्रीमत परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे 29 अध्याय श्री दत्तात्रेयार्पणमस्तु.